शेतकऱ्यांना सतावणारा जो प्रश्न आहे म्हणजे शेत रस्त्यांच्या संदर्भात, शेत शिव आणि पाणंद रस्त्यांच्या संदर्भाने मोठी महाराष्ट्रभर उभी आहे. या चळवळीच्या माध्यमातून फार मोठं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू आहे. आणि 1-2 वर्षापूर्वी शरद पवार मला भेटायला आले होते आणि त्यांनी हा विषय माझ्यासमोर मांडला. तेव्हा त्यांनी बराचसा अभ्यास केला आणि त्यानंतर मला सांगितलं की शिवशेत पाणंद रस्त्याच्या संदर्भाने फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. हा प्रश्न नेमका सोडवायचा कसा. त्यामुळे आम्ही थोडासा कायदेशीर अभ्यास केला आणि तेव्हा मला एक शासन निर्णय सापडला. 11/11/2021च्या शासन निर्णयामध्ये शासनाने अगदी योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की हे प्रश्न नेमके कसे सोडवायचे. तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत, जे काही निर्णय देण्यात आलेले आहेत, हे निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावे आणि अधिकाऱ्यांनी यावर काम करावं, याची अंमलबजावणी करावी. यासाठी शरद पवार यांनी न्यायालयात आम्ही प्रकरण दाखल करण्यापूर्वी वेळोवेळी प्रयत्न केले, त्यांना बऱ्याचशा निवेदनही दिले, परंतु कुठल्याही प्रकारचा काहीही फायदा झाला नाही. त्यानंतर आम्ही 2023 मध्ये या संदर्भाने एक रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. सदर पिटिशनवरती सुनावणी झाली व यावरती न्यायालयाने निकाल देत 60 दिवसांच्या आत जे काही शेतकऱ्यांचे शेत आणि शिवरस्ता तसंच पाणंद रस्त्यांच्या संदर्भाने जे काही प्रश्न प्रलंबित आहेत पारनेर तालुक्यातले ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी निर्णय दिलेला आहे. परंतु 1 वर्ष उलटून गेलं तरीही याबाबत कुठल्याही प्रकारची पावलं उचलताना आपल्याला अधिकारी दिसलेले नाही. त्यामुळे आपण अवमान याचिका दाखल केली. अवमान याचिकेवरती आता 2 तारखा त्याच्या यापूर्वी झालेल्या आहेत. जे काही तहसीलदार जे आहेत आपण त्यांच्या विरोधात ही अवमान याचिका दाखल केली, कारण त्यांनी न्यायालयाचा अपमान केलेला आहे. न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ही अवमान याचिका आपण दाखल केली आणि लवकरच यावरती अंतिम सुनावणी देखील होणार आहे. तहसीलदारांनी त्यांचा जो काही या संदर्भाने उत्तर आहे ते न्यायालयात सादर केलेलं आहे, परंतु त्या उत्तरावरती आपण समाधानी नाहीयेत. त्यामुळे आपण रिजॉइंडर दाखल करणार आहोत. लवकरच येत्या आठवड्यात आपण या संदर्भाने रिजॉइंडर दाखल करून पुढील यावर सुनावणी होईल आणि जो काही निकाल असेल तो लागेल.